अभियांत्रिकीचं शिक्षण आणि शेतीचा अनुभव नसताना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथरा इथल्या केशव आघाव यांनी शेळी पालनातून आर्थिक प्रगती साधली आहे। आज त्यांच्याकडे विविध जातींच्या 400 शेळ्या आहेत। शेळी आणि मेंढी विक्रीतून अवघ्या 2 वर्षात बँकेकडून घेतलेलं 35 लाख रुपयांच्या कर्जाची ते परतफेड करतात। आज आपण केशव आघाव यांची शेळी पालनाची यशोगाथा पाहण्यासाठी बीड जिल्ह्यात नाथरा या गावी जाणार आहोत। जर शेतकऱ्यांनी जिद्द आणि मेहनतीने हा व्यवसाय केला तर निश्चित यश शेतकऱ्याला मिळेल। माझ्या अनुभवातून मी असं सांगेल की जी काही इन्व्हेस्टमेंट या शेळी व्यवसायामध्ये मी केली होती ही मला 1 वर्ष ते 1.5 वर्षामध्ये परत मिळते। केशव आघावे यांचं 1989 मध्ये इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण पूर्ण झालं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी 2 वर्ष मुंबई पुण्यात नोकरी केली, मात्र नोकरीत त्यांचं मन रमत नव्हतं। 94 साली त्यांनी परळीमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला। शेतीची आवड असल्यानं त्यांनी नाथरा इथं 1996 साली शेती विकत घेतली। काही दिवस शेती केल्यानंतर त्यांनी 2013 साली शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला। सुरुवातीला त्यांनी 170 शेळ्यांपासून व्यवसाय सुरू केला आणि त्या शेतीच्या याच्यामध्ये बाकी शेळी पालनाचा व्यवसाय करावा अशी मला आवड निर्माण झाली। मग मी आता 2013 मध्ये शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला। शेळी पालनामध्ये प्रथमतः 170 शेळ्या मी विकत घेतल्या। त्यामध्ये उस्मानाबादी जातीच्या, संगमनेरी जातीच्या 40 शेळ्या आणि कोकण, कन्याल आणि बिटल असे 4 जातीच्या शेळ्या वेगवेगळ्या प्रकारे आणल्या। त्या वेगवेगळ्या प्रकारे आणल्यानंतर इथं 1 एकर जागेला चेनलिंग फेन्सिंग करून त्यामध्ये शेड उभे केले। केशव आघाव यांनी शेळी पालनाचा व्यवसाय सुरू करताना हवेशीर शेड उभारलं। 80 बाय 30, 100 बाय 50, 20 बाय 100, 20 बाय 80 फुटाचे आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने शेडची उभारणी केली। मध्यभागी सरासरी 10 ते 18 फुटांची उंची तर दोन्ही बाजूंनी 9 ते 12 फुटांपर्यंत उंची ठेवली। त्यानंतर शेडची 16 भागात विभागणी करून शेळ्या ठेवल्या। शास्त्रशुद्ध पद्धतीने शेडची उभारणी केल्यानं हवा खेळती राहते। शेडमध्ये हवेशीर शेड राहतील असं 80 बाय 30, 100 बाय 50 आणि 20 बाय 100 आणि 20 बाय 80 असे 4 वेगवेगळे शेड केले। शेडला पूर्णतः 3 फुटापर्यंत भिंत बांधून वरती जाळीचं चेनलिंग फेन्सिंगची जाळी बसवली, जेणेकरून हवेशीर हवा खेळती राहील शेडमध्ये। त्याप्रमाणे जवळजवळ 16 वेगवेगळे सेक्शन करून त्यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या शेळ्या ठेवलेल्या आहेत। उत्तम खाद्य उत्तम शेळी हा मंत्र जपत केशवरावांनी 1.5 एकरात मेथी घास, 2 एकरात मका, 2 एकरात नेपियन गवत यांची लागवड केली। चारा उत्पादन स्वतःच असल्यानं शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं। शेळ्यांना दिवसातून 2 वेळा ओला चारा, 3 वेळा कोरडा चारा देण्यात येतो। तसंच शेंगदाणा पेंड, मका, सरकी आणि खनिज मिश्रणाचाही खाद्यात वापर करण्यात येतो। साधारणतः दिवसामध्ये सकाळी एकदा मेथी घास, दुपारी कडबा कुट्टी आणि यशवंत गवताची कुट्टी करून दुपारी 4 वाजता एकदा त्यांना मेथी घास आणि संध्याकाळी कुट्टी असं 4 वेळाला वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य शेळ्यांना दिलं जातं। खनिज मिश्रणासाठी शेंगदाणा पेंड, मकाचा भरडा, त्याच्यानंतर सोयाबीनचा भरडा असं एकत्र करून त्यांना दिवसातनं 1 वेळा दिलं जातं। गाभण शेळ्याला दिवसातनं 2 वेळा दिलं जातं। ह्याच्यामध्ये आम्ही बकरीसाठी वेगळ्या प्रकारचे बकरे काही तयार करतोय। त्याच्यासाठी वेगळं खाद्य दिवसातनं 2दा त्यांना खनिज मिश्रण व हिरवं खाद्य त्यांना 3 वेळा आणि कोरडा चारा 2 वेळा अशा रीतीने ते तयार केले जातात। त्यानंतर याच्यामध्ये व्यालेल्या शेळ्या वेगळ्या ठेवल्या जातात। प्रत्येक पिलं वेगवेगळे ठेवले जातात। जे 1 महिन्याची पिलं वेगळे, 2 महिन्याची पिलं वेगळे आणि 3 महिन्यानंतर पिलू हे एकत्र करून शेळ्यामध्ये सोडले जातात। 2013 साली 170 शेळ्यांपासून सुरू केलेला शेळी पालनाचा व्यवसाय चांगलाच बहरलाय। आज त्यांच्याकडे 400 शेळ्या आहेत। शेळ्यांच्या देखभालीसाठी 2 डॉक्टर नियुक्त करण्यात आलेत। शेळ्यांचं नियमित लसीकरण करून आरोग्य जपलं जातं। शेळ्यांच्या रोग नियंत्रणाबाबत रोज साधारणतः 2 वेळेस साफसफाई करून
शेड्स स्वच्छ ठेवले जातात. दिवसातनं एक वेळेस त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं जातं आणि PPR लस सर्व प्राण्यांना 3 महिन्यातनं एकदा दिली जाते. जंताची लस दिली जाते, न्यूमोनियाची लस दिली जाते. डॉक्टर येऊन रोज सकाळी 1 तास 1.5 तास सर्व शेळ्यांचे चेकअप करून जी काही कुणी आजारी शेळी असेल ही असेल तिला बाहेर काढून तिच्यावर उपचार केले जातात. केशव आघाव यांना एका शेळीच्या विक्रीतून सुमारे 6,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं. आतापर्यंत त्यांनी 150 शेळ्यांची विक्री केली आहे. त्यापासून त्यांना 9 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. 6 लाख रुपयांचा खर्च वगळता 3 लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळणार आहे. तसंच बकरी ईदच्या दिवशी बकऱ्यांची मोठी मागणी असते, त्यामुळं त्यांनी 40 बकऱ्याही सांभाळल्या आहेत. 40 बकऱ्यांच्या विक्रीतून त्यांना 15 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मी आतापर्यंत 9 लाख रुपयाची बकऱ्याची विक्री केलेली आहे. 150 बकरे साधारण आम्ही इथून विकलेले आहेत. तर 150 बकऱ्यामध्ये प्रत्येक याच्या सर्व खर्च जाता 150 बकऱ्याच्या मागे 3 लाख रुपये प्रॉफिट आम्हाला राहिलेला आहे हा 9 महिन्यामध्ये. शेळी ही जात उस्मानाबादी असो किंवा संगमनेरी असो ही 6 महिने ते 7 महिन्याला एकदा वेली जाते. उस्मानाबादी शेळी याच्यासाठी फायदेशीर आहे की आपल्या इकडं उष्ण कटिबद्धात आपण राहत असल्यामुळं इकडं उस्मानाबादी शेळीचं मृताचं प्रमाण, रोगाचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि बाजारामध्ये मांसासाठी उस्मानाबादी शेळीला प्रचंड अशा प्रकारची मागणी आहे. शेळी पालनाचा व्यवसाय उभारण्यासाठी आघाव यांना 35 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेतलंय. शेळी व्यवसाय फायदेशीर असल्यानं 2 वर्षातच 35 लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड होणार असल्याचं ते सांगतात. शेळी पालनाच्या व्यवसायात त्यांना त्यांच्या पत्नीचीही मोलाची साथ मिळते. सविता आघाव यांनीही मुक्त पद्धतीनं शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केलाय. त्यासाठी त्यांनी ग्रामीण भागातल्या महिलांना 200 शेळ्यांचं वाटप केलंय. तर माझा मुक्त शेळीपालन हा व्यवसाय, पण जबाबदारी माझ्या व्यवसायासोबतच माझ्या कुटुंबाची, माझ्या मुलांची, तसंच शेळीपालन ही गोट फार्मची जबाबदारी माझ्यावर येतेच. कारण त्यांना सारखं बाहेर काम करावं लागतं आणि बाहेर काम करत असताना मला जातीनं लक्ष घालावं लागतं याच्यामध्ये की व्यवस्थित आहेत का नाही, कुठल्याही प्राण्याला काही आपल्या म्हणजे गोट फार्ममध्ये काही त्रास होतो का, हे आम्ही दोघं जण म्हणजे एकदम अगदी व्यवस्थितपणे करतो. शेतीला पूरक असा शेळी पालनाचा व्यवसाय खूप फायदेशीर आहे. शेळी पालनाच्या व्यवसायात कोणताही धोका नाही. भारतात शेळीच्या मटणाला मोठी मागणी आहे. मागणीपेक्षा उत्पादन कमी आहे. भारतात फक्त 57% शेळीचं मांस उपलब्ध आहे. तसं शेळीच्या मटणाला आणि मेंढीच्या मटणाला निर्यात बंदी असल्यानं दरही चांगला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीनं शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केल्यास त्यांना आर्थिक प्रगती साधता येईल. वाढता उत्पादन खर्च, मजुरांची समस्या आणि बेभरवशाचा बाजारभाव यामुळे शेती परवडत नाही अशी ओरड होते. नात्रा येथील केशव आघाव यांनी शेतीसोबतच शेळीपालनाच्या जोड व्यवसायातून वार्षिक सरासरी निव्वळ 9 लाखांचा नफा कमविलेला आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी केशव आघाव यांच्याप्रमाणे शेतीपूरक व्यवसाय केल्यास निश्चितच त्यांची ही आर्थिक प्रगती साध्य होते. गरज आहे ती इच्छाशक्तीची. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, नाथरा, बीड.